महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. 31च्या रात्री कायदा आणि सुव्यवस्था बिघडवाल तर तुम्हाला जेलवारी करावी लागणार आहे. रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी तसे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना दिलेत. रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी नववर्ष स्वागतासाठी मोठी गर्दी होत असते. यात महिला आणि मुलींची त्यांची छेडछाड होऊ नये यासाठी दामिनी पथक सक्रिय झाले असून त्यांची देखील गस्त राहणार आहे. दारू पिऊन गाडी चालवण्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतात. त्यातून अपघात होण्याची भीती असते. हे लक्षात घेऊन पर्यटन स्थळी गस्तीवर असणाऱ्या पोलीस पथकांकडे ब्रेथ अनालायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहाटेपर्यंत नाकाबंदी सुरू राहणार असून यात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. रात्री आपण टवाळखोर मुले काही बीचवरती फिरणार नाही, दारू पीत बसणार नाही, त्याचे आपण नियोजन केलेलं आहे बीच पॅट्रोलिंगच्या. जे सागरी सुरक्षा दल आहे त्यांना सोबत घेऊन, सोबतच बरेच महिला मुली पण ह्या सर्व साजरेमध्ये सहभागी होतात. त्यांना काही छेडछाड किंवा असा प्रकार होणार नाही त्याच्यासाठी दामिनी पथक आमचे ॲक्टिव्हली पेट्रोलिंग करणार आहे. असं ठिकाणी बरेच वेळा काही लोक ड्रंक अँड ड्रायव्हिंगचा प्रकार करतात. त्यासाठी जे आपले टुरिस्ट लोकेशन्सचे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांना ब्रेथलायझर देण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी 31 डिसेंबरला रात्री सुरू होऊन पहाटेपर्यंत 1 जानेवारीला आपली नाकाबंदी चालू राहणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.